नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर आज मी आपल्या मनोकी रसोईमध्ये बनवलेला आहे शिरखुर्मा. तर आज ईद आहे, तर सर्वात आधी ईदच्या माझ्या सर्व भाऊ बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हे म्हणजे शेवळ्याची खीर पण बनवू शकतो, पण ते थोडं डिफरंट पद्धतीने बनवलेली आहे, तर याला आपण शिरखुर्मा म्हणतो. तर शिरखुर्मा आज मी बनवलेला आहे आणि त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मनोकी रसोईमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि रेसिपीला आपण सुरुवात करू आणि त्याचे साहित्य आणि बनवण्याची पद्धत आपण बघून घेऊया. तर बघू शकता आपण गॅसवर मी सर्वात आधी गंज ठेवलेला आहे. आम्ही याला गंज म्हणतो, आणखी काही भाषेमध्ये याला पातेलंसुद्धा म्हणतात. तर मी सर्वात आधी त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे. तर पाणी का बरं टाकलं आहे, कारण की आपण दूध जेव्हा तापवतो ना, तर ते बुडाला लागतं, तर ते लागू नये म्हणून मी इथे थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि मी इथे दूध टाकलेलं, तर हे दूध आमच्या घरच्या गाईचं आहे. ते जे गिर गाय म्हणतात ना, कानपुरी गाय, त्या गायचं हे दूध आहे. तर मी दूध इथे 3 लिटर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. आणि त्यानंतरची पद्धत काय आहे तर बघूया. एका पॅनमध्ये मी तूप टाकलेला 1 चम्मच आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. तर ते ड्रायफ्रूट्स जे आहे तर आपण एक एक करून तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी मी इथे बदाम टाकत आहे. बदामला तुपामध्ये आपण छान परतून घ्यायचं आहे. आणि शेवळ्याच्या खीरमध्ये काय करतो आपण, ती सर्व शिजल्याच्या नंतर शेवळ्या दूध वगैरे एकत्र शिजवून घेतो आणि त्यानंतर आपण वरून बदाम वगैरे जे काही आपण ड्रायफ्रूट्स वापरतो ते टाकतो. पण इथे आपण थोडं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे, म्हणजेच त्याला परतून घेतलेलं आहे. याच पद्धतीने बदामचे काप आपण इथे परतून घेतलं. त्यानंतर इथे आपण काजू टाकून घ्यायचे आहे. आणि याचे प्रमाण मी इथे दिलेलं नाही, कारण तुम्ही तुमच्यानुसार इथे क्वांटिटी घेऊ शकता, कमी किंवा जास्त. तर मी इथे काजू टाकलेला आहे. याला पण थोडं आपण परतून घ्यायचं आहे. काजू लवकर भाजलं जातं म्हणून थोडंसंच त्याला परतवायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी वापरलेले आहे पंपकिन सीड, जे भोपळ्याच्या बिया असतात ना, तर त्या आहे ह्या, त्या आपण भाजून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर टाकलेलं आहे तर मगज बी, ते सुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, परत एकदा सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर इथे याला छान म्हणजे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि वेगळं काढून घ्यायचं. तर छान इथे हे परतून झालेलं आहे. आणि जेव्हा आपण हे शिरखुर्म्यामध्ये टाकणार ना, त्याला कच्चं पण येणार नाही, क्रिस्पीनेस येईल, असं छान वाटणार. म्हणून हे थोडं भाजून घेतलं म्हणजे गरजेचं आहे. तर हे छान भाजून झालेलं आहे. तर याला आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्याच पॅनमध्ये मी परत 1 चम्मच तूप टाकलेलं आहे, तर कारण तूप कमी होत होतं. आणि त्यानंतर मी इथे शेवळ्या घेतलेल्या आहे, बारीक शेवळ्या आहे. बघा, तुम्हाला मार्केटमध्ये इझिली हे मिळून जाणार. तर हे मोठंच पॅकेट घेतलेलं होतं मी. तर हे एकदम बारीक असतं ह्या, तर ते इथं घेतलेलं आहे. आणि याला छान बारीक तोडून घ्यायचं आहे हाताने, या प्रकारे. तर माझ्या आज जे बी कोणी असणार, माझे भाऊ बहीण, तर त्यांनी भरपूर जणांनी आज शिरखुर्मा बनवलेलाच असेल. तुम्हा सर्वांना होऊ शकते, जे पण मोमेडियन वगैरे असणार, जे माझे व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही पण बनवले असणार. तुम्हाला वेगळी पद्धत म्हणजे सांगण्याची हे नाही, पण मी आज माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि लाईक शेअर पण करायला विसरू नका. आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला, आपण त्या शेवळ्या थोडा हाताने थोडं तोडून घेतलेलं आहे आणि याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. तिथे काय झालं की ते पॅन जे मी आधी घेतलेलं ते छोटं होतं, म्हणून मी मोठी कढई ठेवलेली आहे. तोपर्यंत इथे दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे. तर याला छान आणखी बॉईल करायचं, जे त्यामधलं जे पाणी आहे ते पाणी निघून जाऊ द्यायचं, इथपर्यंत त्याला बॉईल करायचं आहे, कमीत कमी अर्धा तास. तर तोपर्यंत आपल्या इथे शेवळ्यासुद्धा मी छान भाजून घेतलेल्या आहेत तुपामध्ये. अशा ब्राऊन कलर, छान रंग त्याचा बदललेला आहे. तर त्यानंतर काय करायचं, जे दूध आपण अर्धा तासापासून उकळायला ठेवलेलं होतं, ते आता थोडी क्वांटिटी त्याची कमी झालेली आहे. आणि त्यानंतर आपण इथे साखर टाकायची आहे. तर मी 2 वाटे भरून साखर टाकलेली आहे. तर तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल तसं तुम्ही साखर टाका. मी 2 वाट्या टाकलेली आहे. आणि परत चला, आपण त्याच कढईमध्ये मी थोडं बटरसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर बघा, आपण याला कॅरमलाइज बनवणार आहोत. हे जे आपण आज शिरखुर्मा बनवणार आहोत ते आपण कॅरमलाइज बनवणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, एक त्याच कढईमध्ये म्हणजे त्याच पॅनमध्ये मी थोडंसं बटरचा तुकडा टाकलेला आहे. आणि त्यानंतर मी अर्ध वाटी साखर टाकलेली आहे, कारण ऑलरेडी आपण दुधामध्ये साखर वापरलेली आहे. तर हे इथे कॅरमलाइज होऊ द्यायचं. जोपर्यंत ते छान म्हणजे मेल्ट होत नाही साखर, तोपर्यंत आपल्याला पॅनला हलवायचं नाही किंवा त्यामध्ये चम्मचसुद्धा टाकायचं नाही. हळूहळू त्याला वितळू द्यायचं, तेव्हाच तो कॅरमलाइज होतो. तर हीच ती पद्धत असते कॅरमलाइज करण्याची. तर या पद्धतीने आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचं आहे. तर बघा, साखरेचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि किती छान वितळून त्याचं कॅरमलाइज झालेलं आहे. तर दाखवते तुम्हाला चम्मचने असं करून बघा. तर असं छान हे सॉससारखं पडतं.
हां, तर चला आता तर काय करायचं आहे की आपण साखर पण टाकून घेतलेली आहे. तर आता ज्या भाजलेल्या आपण शेवळ्या होत्या तुपामध्ये परतून घेतलेल्या, तर त्या शेवळ्या इथे टाकायच्या आहे. आणि शेवळ्याची खीर जेव्हा आपण करतो तेव्हा काय करतो की शेवळ्या भाजून घेतो तुपाने आणि त्यातच तूप म्हणजे दूध टाकतो आणि ड्रायफ्रुट्स वरून टाकतो. तर हे थोडी वेगळी पद्धत आहे शिरखुर्माची. तर इथे आपण शेवळ्या टाकून घेतलेल्या आहे. याला एक बॉईल येऊ द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्या शेवळ्या दुधामध्ये छान शिजून जातील. आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहे तुपामध्ये, ते पूर्ण ड्रायफ्रूटसुद्धा इथेच टाकून घ्यायचे आहे. तर बघा एकदम छान अशी शिरखुर्मा बनवून झालेला आहे आणि याला छान असं फ्लेवर आलं आहे. आणि जे आपण कॅरमलाइज करून घेतलेलं आहे ते कॅरमलाइजसुद्धा इथे टाकायचं आहे. कॅरमलाइजने काय होतं की टेस्ट तर खूप छान येतंच, वरून त्याला कलरसुद्धा खूप सुंदर येतो. तर नक्कीच तुम्ही बनवून बघा. आणि काय आहे की माझ्या हाताने एक क्लिप मिस्टेक झाली आहे, एक क्लिप माझ्या हाताने डिलीट झाला. ती म्हणजे मी जेव्हा शेवळ्या वगैरे टाकलेल्या होत्या ना, तेव्हाच मी इथे विलायची पावडरसुद्धा टाकलेलं आहे. तर 2 चम्मच मी विलायची पावडर टाकलेलं आहे. त्याने काय होतं की कॅरमलाइज आणि विलायची याची खूप कॉम्बिनेशन छान होतं आणि याची टेस्ट तर खूपच सुंदर येतं. आणि हे जेव्हा करत होते ना तेव्हा खूप छान असं किचनमध्ये सुगंध येत होता तुपाचा, ड्रायफ्रूट्सचा आणि विलायचीचा. तर सर्व विचारत होते की आज काय बनवत आहे. तर चला बघा, मग गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि थोड्याच वेळात तिथे अशी छान परत बनलेली आहे म्हणजे दुधावरच्या पूर्ण साईची घट्ट घट्ट. तर एका पॉटमध्ये मी याला सर्व करून घेतलेलं आहे. तर बघा किती छान रंग आलेला आहे, किती छान कन्सिस्टन्सी याची आहे. जर तुम्हाला यापेक्षा घट्ट करायचं आहे तर दूध थोडंसं जास्त उकळवायचं आहे, पण खूप जास्त घट्ट पण मला आवडत नाही, म्हणून मी असं केलेलं आहे. तर अशी आपली ही शिरखुर्माची डिश बनवून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि बनवायला तर बिलकुल विसरू नका. आणि माझ्या पूर्ण रेसिपीज तुम्हाला कशा वाटते तर नक्कीच सांगा मला. ठीक आहे, तर चला मी इथे गार्निश करू, म्हणजे थोडं आपण गार्निश पण करून घेऊ. आणि थोडं काय झालं की जेव्हा आपण इथे मी सर्व करत होते ना तेव्हा थोडं माझ्या हाताने खाली सांडलेलं होतं, तर ते खराब दिसायला नको म्हणून मी पुसूनसुद्धा घेतलं. आणि आपण छोटे छोटे काम करताना आपल्या हाताने छोट्या छोट्या चुका होत असतात, ते चालतंच आहे. तर त्यानंतर मी इथे थोडं आणखी बदाम, काजू आणि पिस्त्याचे थोडं काप टाकलेलं आहे. याला थोडं गार्निश करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने बघा दिसायला किती सुंदर आणि किती छान टेस्टी दिसत आहे. कलर पण किती सुंदर आलेला आहे. तर याला मी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवते आहे. तर या पद्धतीने आपला शिरखुर्मा बनवून तयार आहे. ईद स्पेशल आजची डिश आहे, ईदच्या स्पेशल आजची डिश आहे. तर या पद्धतीने आपला शिरखुर्मा बनवून आहे. तर याच प्रकारे मी तुम्हाला एक वाटीमध्ये सुद्धा काढून दाखवते आहे. तर बघा या पद्धतीने. तर मग काय बनवताय ना या ईदला म्हणा, किंवा आपण असं पण बनवून खाऊ शकतो, असं काही स्पेसिफिक नाही आहे. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपी.